ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। लातूर ते मदनसुरी एसटी बस सुरू, शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या प्रयत्नांना यश। निलंगा तालुक्यातील लातूर ते मदनसुरी कासार शिरशी बस चालू करण्यात आली। शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या प्रयत्नाला यश आलं। मदनसुरी हे मूळ गाव। हे गाव लातूर जिल्ह्यापासून 75 किलोमीटरच्या अंतरावर असून कासार शिरशी ही एक मोठी बाजारपेठ असून कासार शिरशीपासून 100 किलोमीटर अंतरावर लातूर शहर आहे। लातूर शहरामध्ये शिक्षणासाठी असणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दैनंदिन जिल्हा कामासाठी ये जा करणारे नागरिक, दवाखान्यासाठी जाण्यासाठी एक चांगला पर्याय बस सेवा आहे। हे लक्षात घेऊन शिवाजी माने यांनी राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक जानराव यांच्याकडे लातूर ते औसा, लांबजना, किल्लारी, कवटापाटी, मुदगड, एकोची, सरवडी, हाडोळी, मदनसुरी, लिंबाळा मोड, भूतमुंगळी, जवळगा, हसोरी, कासार शिरशी मुक्काम अशी बस सेवा सुरू करावी अशी मागणी केली होती। बस रात्री 8:40 मदनसुरी येथे दाखल झाली। यावेळी बसची पूजा करून या बसवर सेवा देणारे वाहक व चालक यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे वाहतूक सहाय्यक निरीक्षक व्यंकटराव बिराजदार यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। सूत्रसंचालन मदनसुरी गावचे माजी सरपंच अशोकराव जाधव यांनी केले। महानकरे न्यूजसाठी सतीश चंदे, लातूर। माननीय शिवाजीभाऊ माने साहेबांनी 24/12/2012 विभाग नियंत्रक साहेबांना पत्र दिलं होतं किंवा त्यांनाही कसं आहे, महाराष्ट्रातली किंवा जिल्ह्याचं राजकारण करत असताना आपल्या गावाल्यासाठी काहीतरी कर्तव्य करणं, गावाल्यांच्या सोयीसुविधा मिळवून देणं एक आपल्यामध्ये आत्मीयता असते। ती आत्मीयता ठेवून भाऊनी व माझ्या गावातील वयोवृद्ध महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांच्या सोयीसाठी की कारण गावातले लोक सकाळी दवाखाना असो, कोर्ट कचेरी असो, जिल्ह्याच्या ठिकाणी गेले पाहिजे, दिवसभर कामं आटोपून परत आपल्या गावात सुखरूप असं आले पाहिजे, हे ध्येय ठेवून भाऊनी एक पत्र दिलं आणि त्या पत्राला साहेबांनी अनुमती देऊन आम्ही चालू करू साहेब। जूनपासून गाड्या आल्यानंतर आता नवीन गाड्या या आपल्या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष असे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही आणि प्रतापजी सरनाईक साहेब परिवहन मंत्री यांनी मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला की 5000 बसेस, अनेक वर्षापासून कोणी बसेस घेतलं नव्हतं एस टीच्या मालकीच्या, 5000 बसेस घेतलेत आणि आपल्या जिल्ह्यामध्ये ते बसेस आता थोड्या टप्प्याटप्प्याने येत आहेत। तर यामुळे आपल्याला ह्या गावाला आज गाडी येऊ शकली। तर आजच्या या कार्यक्रमासाठी माझ्यासोबत आलेले देवदूत रोड सेफ्टी फाउंडेशनचे अध्यक्ष आबासाहेब शिंदे, या प्रसंगी एवढंच मी सांगू इच्छितो की आपली जी बस चालू झालेली आहे त्या सगळ्यांनी या बसला प्रतिसाद दिला पाहिजे, सगळ्यांनी प्रवास केला पाहिजे। आणि ही कसं आहे, माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी एक फार मोठा निर्णय घेतलेला आहे की 75 वर्षाच्या वरच्यांना फ्री तिकीट दिलेलं आहे, महिलांना 50% सवलत दिलेली आहे। तर या सगळ्या सवलतीचे जे आपल्याला लातूरला जायचं म्हटल्यानंतर एकोजी मुदगडला जाणार, तिथं 1-2 घंटे थांबणार, प्रायव्हेट गाडीने जाणार, तिथं गाडी थांबणार नाही गाडी, किंवा इकडं निलंग्याला जाणार। तर आज आपले काही विद्यार्थी आहेत शिकायला, जे काही पेशंट आहेत त्यांचे डबे आहेत, काही अनेक अडचणी आज आपल्याला गावातून लातूरला ही एस टी आज चालू होत आहे। आणि हे करत असताना सगळ्यांनी एस टीनं प्रवास करावं। अवैध वाहतूक या गाडी पुढे किमान इथून किल्लारीपर्यंत जाणाऱ्या गाड्या पुढे आता गाडी येते म्हटलं की थोडं सगळ्यांनी हे करावं। आणि मदनसुरी गावामध्ये जे काही आमचे चालक वाहक जाताना येतात त्यांना चांगलं सहकार्य करावे। आजूबाजूला गाड्या थांबलेल्या राहतात, आमचे ड्रायव्हर लोक थोडंसं गाडी काढा म्हणले की मग ड्रायव्हर चालकावर रागावून लोक हे जातात। थोडं मोठी आपली बाजारपेठ आहे, दुकानं आहेत, सगळ्यांनी थोडंसं गाड्यांना साईड देऊन आमच्या चालक वाहकांना सहकार्य करून, आणि ही गाडी आपण सगळ्यांनी टिकवली तर टिकणार आहे, उत्पन्न कमी आलं तर ही गाडी चालणार नाही। आज भाऊने आमच्या DC साहेबांना, DTO साहेबांना फोन लावलं, त्यांना पण विनंती केली होती, येणार होते पण आता कसं रात्री वेळ होणार आहे म्हणून साहेबांनी मला एक एस टी महामंडळाचा प्रतिनिधी म्हणून मला आज इथं पाठवलं आहे। तर माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की एस टी चालवण्यासाठी आपण जास्तीत जास्त लोक ह्या एस टीनं प्रवास करावं। कायमस्वरूपी एस टी टिकले तर सर्वांची सोय